नाना, खरं तर मागच्या बैठकींच्या वेळेस विदर्भाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत होत्या आणि आत्ता ह्या 3 दिवसाच्या ज्या सलग बैठका ह्याच्यात नेमक्या कोणत्या कोणत्या भागाचा आढावा जो आहे तो घेतला पूर्ण जाईल? महाराष्ट्राचाच घेतला जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आमचा टार्गेटच एक आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार, गुजरात धार्जनी सरकार, शिवद्रोही सरकार, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा एकमेव धर्म आहे आणि त्याच धर्मासाठी आम्ही सगळेजण काम करतो. आज आपण खरं तर पाहिलं तर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या संपूर्ण नेत्यांच्या समाज माध्यमांच्या वॉलवर एक गाणं आम्हाला पाहायला मिळालं आणि त्याच्यात थेट देवेंद्र फडणवीसांना तुम्ही अनाजी पंत मारतोय रंदा असं म्हणत त्या गाण्यात व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांचा आहे. नेमकं हे प्रकरण काय सांगतं? नाही, आम्ही देवेंद्र फडणवीसाचं नाव कोणाहीच घेतलेलं नाही आहे. अनाजी पंत जे आहेत ते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर त्यावेळेस रंदा फिरवत होते त्या पद्धतीचं गाणं आहे. तर देवेंद्र फडणवीसाला थोडी लागतं ते गाणं, लागत असेल तर मग ते त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याचा अर्थाचा अनर्थ आपण करू नका, पण जी लोक तशी वागत असतील त्यांना ते लागेल. नाना, पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्याला गेलेले. खरं तर असं कळतंय की देशातील जे 8 राज्य आहेत ज्याच्यात नक्षलग्रस्त भाग आहे त्यांची बैठक आहे, पण एकंदरीत जागा वाटप किंवा मग महाराष्ट्राच्या निवडणुकीची रणनीतीची सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कसं बघतं त्या सततच्या दिल्ली वारीकडे? सततच्या दिल्ली वाऱ्या राज्याच्या सरकारच्या होतात आहेत. रात्री बेरात्री राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीलाच जातात अशी चर्चा आहे आणि ते तुमच्याही माध्यमातून आम्ही ऐकतो आहे आणि पाहतो आहे. त्यामुळे आता नेमकं ते आज कशासाठी गेले त्याच्यावरची चर्चा या ठिकाणी करण्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी आर्थिक स्थिती आज आहे, गेल्या बुधवारी राज्य सरकारला 30,000 कोटीचा ओव्हरड्राफ्ट कर्मचाऱ्यांचे पगार आणि योजना चालवण्यासाठी घ्यावे लागलेत. ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी म्हणजे सगळ्यात जास्त क्लेशदायक आहे. राज्यातलं